पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडरीनाथ भगवान की जय। बोधल्याने घरचे कण केले तयाचे संतार्पण रीती झाले साठवण पडली पाडचण प्रपंच। ग्रंथ करते या ठिकाणी सांगतायत मानकोजी महाराज बोधले। काल आपण ऐकलं एक शेतामध्ये उगवलेलं धान्य निम्म धर्मासाठी आणि निम्म संतासाठी, त्यामुळं घरी खायची पंचायत पडली आणि त्यांची असणारी पत्नी ममताई तिलाही काळजी वाटली, कारण पतिदेव घरी आलेला देत होता, त्यामुळे घरी शिल्लक राहत नव्हतं। ऐका, न मिळता खावयासी चिंता पडे ममताईशी, उसने मागून शेजेशी कधी उपवासी राहता ते। आणि घरी खायला अन्न मिळत नव्हतं, त्यामुळे ममताईला चिंता वाटत होती। कधी उपवास घडायचा, कधी 4-4 दिवस उपवासी राहायचं, कधी शेजारच्या कडून मागून आणायचं। पण शेजारच्या घरी मागून मागून किती दिवस मागणार आहेत, रोजच मागायला कवर जायचं, त्यामुळे उपवास घडायचे, खायला मिळत नव्हतं। अशी अवस्था ममताईची होती। शाखा आणून पचिती 5वे 6वे दिनी बक्षिती, आल्या तिता तर्पिती प्रसाद घेती शेषते। आणि काहीतरी आलं, किंचित आलं शेतामध्ये, तेवढंच त्या ठिकाणी आणायचं। 5-5 6-6 दिवस उपवास करायचं, त्याच्यानंतर न खायचं। आणि तेवढ्यामध्ये जर कोणी अतिथी आला, संत घरला आला, तर त्यांना ते द्यायचं, आणि त्याच्यामधून जर शिल्लक राहिलं तरच जेवण करायचं। असं उपवास करत करत ममताई दिवस काढत होत्या। ऐसा नित्यानंद योगी सहजानंद भोग भोगी, यजन याजन तोडगी अनुपयोगी जयाते। आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी असणारे दिवस काढत होते। मानकोजी महाराजांना आनंदच प्राप्त होत होता। त्यांनी भजनामध्ये दंग असल्यामुळे घरात काय चाललंय त्यांना माहिती नव्हतं, आणि अशी अवस्था ममताईची होती। धर्मराज धर्म करिता चाले प्रपंच अनुमता, 3 दिन अन्न नसता तळमळ ममता करीत असे। आणि धर्मराज धर्म करत होता, त्यांचा मोठा मुलगा होता, आणि त्याच्यामुळं घरामध्ये अन्न नव्हतं। 3 दिवस उपवास करावे लागत होते, मिळत नव्हतं। आता आहे शेतामध्ये पिकतंय, पण ही आपला जो नवरा आहे तो साधू संतांनाच वाटत होता। घरामध्ये काही खायला शिल्लक नव्हतं, लेकरं होती, अशी चिंता ममताईला वाटले। सांगता ती विपत्ती श्रोते रागाशी येती, हरिदास अन्य गती नसे कल्पांती सर्वथा। आणि यांची जर परिस्थिती सांगितली, ममताईची मानकोजी महाराजांच्या घरची परिस्थिती काय आहे ही जर सांगितलं तर श्रोत्यांना राग येईल, कारण भगवंताचा लढीवाळ आहे, भगवंताचा भक्त आहे, आणि त्याच्या घरी अशी अवस्था का ही जर सांगायला लागलं तर ऐका। भाग्याची वादळे प्रारब्ध स्तंभादळे, साधू तया ते नातळे येता काळे विचारत। ग्रंथकर्त्यांनी सांगायला सुरुवात केलं, भाग्य आणि अभाग्यता, श्रीमंत आणि दरिद्रता, किंवा गरीब श्रीमंत, ह्याला साधू संत आदळत नसताय। साधू संताला श्रीमंतीचं काय करायचंय, गरीबाचं काय करायचंय, काही घेणं देणं नाहीये। फक्त भगवंताचं भजन करणं हीच संताचं लक्षण आहे। म्हणून त्यांच्या घरामध्ये आणि कोणताच संत कोट्यवधी होता का आतापर्यंत ऐकलेला? कोट्यवधी संत कोणी ऐकलाय का? नाही। ही सगळी संत, कारण भगवंत जाणून बुजून त्यांना गरीबाची अवस्था प्राप्त देतो। ऐका, तो काळ अति दुर्धर व्यापिले नारी नर, भ्रमर चक्री भ्रमापार होती व्यापार निर्फळ। आणि तो काळ दुर्धर होता, सगळं त्या ठिकाणी असणारे दुष्काळ, म्हणजे त्यांना घरामध्ये खायला अन्न नव्हतं, दिवस सारायचं अवघड जात होतं, असं सांगतात। जन्माल्याचे फळ भजने विन निर्फळ, ते फळले बोध समूळ तोडिले मूळ येरझारा। अहो, जन्माला येण्याचं फळ काय? आपण कशासाठी जन्माला येतो? पृथ्वीवर येतो आपण, कशासाठी येतो? खायला आणि झोपायला। कशाला येतो पृथ्वी तलावरती? जन्म आलेल्याच फळ भगवंताची भक्ती करून मोक्षाला जाणं, ही जन्माला आलेल्याच फळ आहे। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, ही जन्माला आलेलंच फळ आहे। आपण ती सोडून बाकीचं सगळं करतो, पण बोधले महाराज फक्त तेच करायचं ज्याच्यासाठी आलोय
ती भगवंताची भक्ती महाराज करत होते. देहीची झाला विदेही न जाण्याची आहे नाही, तन मन धन हरी पायी स्वरूप ठाई लय लागे. आणि मानकोजी महाराज देहावरती होते पण विधी अवस्था प्राप्त होती. घरामध्ये काय आहे काय नाही, काय लागायचंय काय कमी काय जास्त काही बघत नव्हते. फक्त भगवंताचं भजन, विना घ्यायचं, शेतामध्ये जायचं आणि भजन करायचं. घरात काय लागतंय काय कमी पडतंय, बायको लेकरं कसा संसार करतात याच्याशी महाराजांना काही घेणं देणं नव्हतं. आईसे हसता संसारी आणि विन पिले भारी, विजा महारती अवतारी जोहार करीत पाटलासी. आणि असं असताना अन्न विन पीडत होते, त्रास होत होता. आणि अशा कालावधीमध्ये मानकोजी महाराजांपाशी विट्या महार काल ज्यानं बोबाट केला होता गावामध्ये, तोच विट्या महार मानकोजी महाराजांपाशी आला, नमस्कार केला. काय सांगतो ऐका. उत्तर बोलेवानी संकटी पडिलो जिधनी, प्रसूत झाली कमी नाही न मिळे पाणी नावयासी. आणि त्यावेळेस त्या विट्या महारानं मानकोजी महाराजांना सांगितलं, म्हणले महाराज माझ्याकडे अडचण आहे. माझी जी पत्नी आहे त्या पत्नीला त्या ठिकाणी घरामध्ये आंघोळ करण्यासाठी आम्हाला पाणी नाहीये. म्हणजे बिकट अवस्था आहे आमची, घरामध्ये अन्न नाही पाणी नाहीये असं मानकोजी महाराजांना तो विट्या महार सांगू लागला. मी एकला दरिद्र पीडिता नशा सांगत्या तू अवित, ना नाहता वैसली स्वस्ता माकडे धावत आलो. विठू महाराजांनी सांगितलं महाराज काय सांगायची आमची अवस्था. अहो 2-2 दिवस झालं आंघोळ करायला पाणी नाही घरामध्ये, आणि माझी पाठ राखणारा किंवा मला मदत करणारा कोणी नाहीये, फक्त तुम्हीच आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे मी धावत मदतीसाठी आलो. विट्या महार मानकोजी महाराजांना बोलू लागला. अवधारा कृपा करून दातारा, वतन रचून द्यावे त्वरा होईल बरा प्रपंच. आणि त्यावेळेस त्या विट्या महाराने सांगितलं कृपा करा आणि आमच्या घरी चला, थोडस काम करू लागा. म्हणले आम्हाला मदत करा. ही जर तुम्ही केलं तर आमच्या प्रपंचाला तुमचा थोडासा हातभार लागेल, मदत होईल असं सांगतात. कृपा कराल जरी स्वामी तरी येऊन निज धामी, माझ्या वतनाच्या कामी नसावी उर्मी मानाची. आणि त्यावेळेस विट्या महार बोलू लागला महाराज जर तुम्हाला घरी चला तुम्ही आमच्या, आणि कामामध्ये थोडासा हातभार लावा, पण कामाला हातभार लावत असताना मनामध्ये कुठल्याच प्रकारचं विकल्प आणू नका. मी एवढा मोठा संत आहे महाराज आहे त्याच्या घरी कसं करू असं मनामध्ये आणू नका. तो विट्या महार बोलू लागला. मान अपमान समान करा, वतलावर घाला कचरा, आज माझे सार्थक करा, सती त्वरा किती सांगू. मान अपमानाचा विचार करू नका. काय सांगितलं होतं महाराज कचरा उचलायला? कुणाला? संताला, मानकोजी महाराजाला. घरी या थोडासा कचरा उचलून टाका म्हणले, आमच्या घरामध्ये काम करणारं कोणी नाही, मजूर भेटा नाही. त्याच्यामुळे या मान अपमानाचा विचार करू नका. तुमचाही हातभार लागेल, तुम्हाला फुकट करा म्हणत नाहीये. तुम्हाला ज्याचे तेवढं वेतन लागेल, पैसे लागेल तेवढं मी देतो, फक्त एवढं काम करा. तो विट्या महार महाराजांना बोलू लागला. पैसे विनविता महार संतोषे उठे सत्वर, आले जे ते होते घर घातला घेर वतलाचा. आणि मानकोजी महाराजांनी विचारच केला नाही महाराज, कारण कुणीही बोलवलं तरी ते जात होते, स्वभाव होता. जण जीवाला मदत करणं त्यांचं कर्तव्य होतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा विचार न करता उठले आणि ज्या ठिकाणी त्या असणाऱ्या विठू महाराजचं घर होतं तिथपर्यंत मानकोजी महाराज आले. दगड माती विटा तट, माझी घातला प्रपंच माट, कचरा घालून सदट, केला उत्कृष्ट वतल तो. आणि त्या असणाऱ्या विठू महाराजचं दगडा मातीचं विटा बांधकामाचं घर होतं, त्याच्याकडे गेले. मानकोजी महाराज शेतातून उठले, विट्या महाराजच्या घरी गेले, कचरा त्याचा जो भरायचा होता तो भरला आणि परत माघारी निघाले. या नवलाचा प्रभाव जाणीव नेनिवा भाव, धरली या साधे भाव ना तरी हाव भाव नटणीचे. तया वतन घालून दिला परत ठिकाणी परतला, शंका वाटईन तयाला पुढे आला महार तो. आणि त्या असणाऱ्या मानकोजी महाराजांनी विठू महाराजांनी जे काम सांगितलं होतं ते केलं आणि करून परत माघारी आल्यावर
त्या विठू महाराला काहीतरी शंका वाटेल म्हणून तो मानकोजी महाराजांच्या समोर आला. काय बोलतो ऐका. 2 शेर धान्य जुने पदरी ओतील त्याने, ते घेऊन बोधल्याने आनंद मनी परतला. आणि विठू महाराने सांगितलं होतं फुकट करायला लावत नाही. तुम्ही जे काम केलंय ते कामामध्ये 2 शेर धान्य, शेर असतात ते 2 शेर धान्य तुम्हाला देतो दिलं. आणि मानकोजी महाराज तेवढं धान्य घेतलं आणि आपल्या घरी आले. ममताईकडे दिलंय. स्वग्रहा येऊन बोधला, धान्य देतो ममतेला, ते पाहुनी घैवर आला, तो आवरीला नव जाई. आणि त्यावेळेस तेवढं 2 शेर धान्य मानकोजी महाराजांनी घेतलं विठू महाराजाकडून. फुकट नाही घेतलं महाराज, कचरा उचललाय. त्याच्या घरचा कचरा संतांनी उचलला. घरी आले आणि ममताईच्या हातामध्ये धान्य दिलं. ममताईला सांगितलं काय वाटलं असेल व त्या स्त्रीला. एवढा मोठा पाटील गावचा आणि कचरा उचलायला गेलेलं काम त्यांनी केलं. अद्भुत दुःख, भयंकर दुःख ममताईला झालं. जेने असंख्य तर्पिले ब्राह्मण, तृप्त केले धान्य जन, तो अंत्यजाचा मुजर होऊन आणि धान्य पदराशी. अहो ज्या संतांना, अनेक संतांना दान दिलंय, ज्या हातानं उदार अंतकरणानं संताला दान दिलं, अतिथीला भोजन घातलं, त्याच हातानं आज त्या अंतजाच्या महाराच्या घरी मजूर होऊन त्याच्या घरचं कचरा उचलायचं काम यांनी केलं. ममताईला खूप दुःख वाटलं. ते दुःख वर्णन करता येत नाही असं सांगतात. काळ गती घन यातना सोसो किती दिन, उपवासे शक्तीहीन कटी बांधून वागते मी. ममताई सांगू लागली काळ आहे महाराज. काळ कधी कोणावर कसा येईल सांगता येतो का. काळ सांगता येत नाही कोणावरती कसा येईल. ममताई विचार करतायत काय करावं. घरी खायला अन्न नाहीये, मुलं आहेत आणि नवरा संसारामध्ये लक्ष घालत नाही. 8 दिवस उपवास करावा लागतो असा विचार ममताई करतात. विधातिया नष्टा काय लिहिले अष्टा, कोट पर्यंत पेष्टा भोगणे कष्टा कळेना. ममताई आपल्या कर्माला दोष देऊ लागले महाराज. देवाला त्या ठिकाणी बोलू लागल्या, ब्रह्मदेवाला. कारण तो सगळ्याचं भविष्य लिहून टाकतो. तो सृष्टीचा चालक आहे. आणि त्याला सांगू लागल्या काय आमच्या नशिबामध्ये लिहिलंय. 8 दिवस उपवास करावा लागायलाय. घरामध्ये लेकरांना खायला अन्न नाहीये, अन्न मिळाना गेलं. कसं हाल अपेष्टा करते, कसं दिवस काढते माझे मला माहित आहे. ममताई बोलतात ऐसे मानून अंतरी धान्य भरिले यावरी, कन्या करू निर्धारी या दान भरी मडक्यात. आणि मग त्या ठिकाणी जी मानकोजी महाराजांनी आणलं होतं धान्य, 2 शेर आणलं होतं. लोकांच्या इथं महाराजच्या इथं कचरा उचलून आणलेलं धान्य ते असणाऱ्या त्या मडक्यामध्ये साठवून त्याच्यावरच कसे तरी 2-3 दिवस घालू असा विचार करू लागले. अग्नी करोनी प्रज्वलित, इंधन देऊनी परिमित, स्वामी प्रति विनवित, पाणी किंचित नसे घरी. ममताईनं मानकोजी महाराजांनी जी 2 शेर धान्य आणलं होतं ती मडक्यामध्ये टाकलं. कण्या करायच्या धान्याच्या, म्हणून त्या मडक्याला खालनं जाळ लावला. आणि ममताईनं महाराजांना सांगितलं हे बघा म्हणले तुम्ही इथं लक्ष ठेवा. चुलीला तुम्ही लक्ष ठेवा. घरी लहान लेकरू आहे, घरामध्ये पाणी नाही, मी पाणी आणायला जाते असं ममताई सांगितलं. निघाल्या. पाणी आणि ते तोवरी वैसा चुली शेजारी, विठुवा ज्ञान निर्धारी, पिळे जरी स्पर्शिता पोळे जरी. ममताईनं सांगितलं महाराज चुलीपाशी बसा म्हणले आणि थोडं लक्ष ठेवा. विठू आपला लहान लेकरू आहे, अज्ञान आहे, त्याला कळत नाहीये. ती जर चुलीपाशी आलं तर त्याला पोळल, त्याला भाजल. त्याच्यामुळे इथं लक्ष ठेवा. मी पाणी आणायला जाते. पाणी बी आणायला घरात दारामध्ये नळ नव्हता, लांब जावं लागत होतं 5-5 कोसावरती. त्याच्यामुळं लक्ष ठेवा, मी जाते पाणी घेऊन येते. ममताई मानकोजी महाराजांना सांगतात तरी ते सांभाळावे आणि ते पाणी स्वभावे, 8 घेऊन गेली तव उष्ण द्रव विशेष. ममताईने सांगितलं लक्ष ठेवा. लहान लेकरू घरामध्ये अज्ञान आहे, त्याला काही कळत नाहीये आणि ती चुलीकडे आलं तर त्याला भाजल. मी घरामध्ये तिकडे जाते आणि पाणी घेऊन येते. निघाली महाराज ममताई. पायामध्ये चपला नाहीत, हांड्यावरती हांडा ठेवून घागरी ठेवून निघाली. भयंकर ऊन होतं,
भयंकर उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन लागत होतं, वरून उन्हाचं तेज होतं, खालून जमीन तापलेली होती, पायाला चटके बसत होते आणि घागरीवर घागरी ठेवून ममताई पाणी आणण्यासाठी गेल्या. वाद्याने आला चंड किरण, भूमी तापली दारुण, चालता पद संकीर्ण, अति उष्ण चालवेना. सूर्य मध्यान्हाला आला म्हणजे डोक्यावर सूर्य आला. दुपारच्या 12 वाजल्याचा प्रसंग आहे. भयंकर ऊन पडलेला आहे, जमीन तापलेली आहे, डोक्यावरती ऊन लागत आहे आणि जमीन तापलेली, पायाला चटका बसत आहे आणि अशा अवस्थेमध्ये ममताई पाणी आणण्यासाठी गेल्या. ते सोसून पतिव्रता आली गाव पानवठा, महासंकट व्यथा पावे तीर्था नागालई. आणि गावापासून म्हणजे गावाच्या बाहेर नागालय नावाचं तीर्थ आहे आणि ते तीर्थ सुद्धा खाली आहे. पायऱ्या उतरून जावं लागतं ते तीर्थातलं पाणी घेण्यासाठी. आणि गावाच्या बाहेर आहे, पायाला चटकं बसत होतं. एवढा सोसत सोसत ती असणारी पतिव्रता ममताई पाणी आणण्यासाठी त्या नागालय तीर्थापर्यंत आल्या. ते नागालय तीर्थ उत्तम, परिस खोल दुर्गम, पायऱ्या उतरोनी उपक्रम, घटस काम भरेला. आणि ते नागालय जे तीर्थ आहे ते खोल होतं, त्याच्यातही पाणी नव्हतं महाराज. उन्हाळ्याचे दिवस होते, कुठेही पाणी मिळत नव्हतं. त्या तीर्थामध्ये थोडस होतं तळाला. मग एवढ्या मोठ्या पायऱ्या उतरून जायचं, घागरी घेऊन त्याच्यातनं पाणी काढायचं, पुन्हा त्या 2 घागरी डोक्यावर ठेवून तेवढ्याच पायऱ्यावर चढून यायचं. कसं तरी ते ममताई त्या पायऱ्या उतरून त्या नागाई तीर्थामध्ये प्रवेश केला. नीर भरले घटांतरी, उचलोनी घेती गुडघ्यावरी, उचलोनी न घेव वेसिरी, खाली वरी पाहत असे. ममताई त्या तीर्थामध्ये उतरल्या, नागालय तीर्थामध्ये खाली गेल्या, पायऱ्या उतरून उतरून खाली गेल्या. 2 घागरी होत्या, घागर भरली, ह्याच्यावरती गुडघ्यावरती ठेवली, पण डोक्यावरती घेता येईना महाराज. मदतीला कोणी नव्हतं. किती जरी ताकद लावली तरी त्या ममताईला ती घागर गुडघ्यावरची डोक्यावरती घेता येत नव्हती. काय झालं? ते न दिसे कोणी, दिवस आला मध्यानी, न बोले न वागती ध्वनी, एकटी जीवनी उभी असे. आणि त्या तीर्थामध्ये त्या पाण्यामध्ये एकटे ममताई उभा होत्या. खोलवर होत ते, पायऱ्या उतरून खाली उतरल्या होत्या आणि तिथं कुणीच मनुष्य नव्हतं. दुपारचा प्रसंग, 12 वाजून गेल्या होत्या, कसलाच आवाज येत नव्हता, वाऱ्याचा सुद्धा तिथं ध्वनी नव्हता. एवढं दुर्गम अवस्था प्राप्त झाली. हाका मारीत लोक आते, घट उचलोनी द्यावा माते, घाबरी पोहेस भोवते, पाहेस भोवते, नसे ते मानव. आणि ममताई आईसाहेब हाका मारू लागल्या, लोकांना मदतीसाठी बोलवू लागल्या, पण कोणी येत नव्हतं महाराज. तिथं नव्हतंच कुणी. त्याच्यामुळे त्यांनी हाक मारून मारून दमल्या. त्यांचं फक्त एवढंच होतं की मला एवढी घागर उचलून डोक्यावरती द्या. घागर कुठं आहे? गुडघ्यावरती घागर ठेवलेली आहे. कसं तरी गुडघ्यापर्यंत उचलली, पण तिथून डोक्यापर्यंत घागर उचलता येत नव्हती. ममताई हाका मारू लागल्या, पण जवळ कोणी नव्हतं. ऐका, अन्न नसे दिवस 3, तंद्री लागे 3 करून, गात्रे कापती विकळून, तळमळे प्राण घाबरा. 3 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता महाराज ममताई आई साहेबांच्या. 3 दिवस पोटामध्ये अन्न नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये पाणी आणायला आलेल्या होत्या. घागर गुडघ्यापर्यंत कशी तरी उचलली, डोक्यावरती उचलता येत नव्हती. शरीरातली ताकद संपली, चक्कर येऊ लागली. अशी अवस्था ममताईची झाली. आईच्या संकटी सती पडली, दुस्तर गती ओढवली, मग विठाई व्रती जडली, मनी आठविली विठाई. आणि मग अशा पद्धतीने खूप संकट निर्माण झालं ममताईला. चक्कर येण्याची वेळ आली. घागर गुडघ्यावरती आहे, डोक्यावरती घेता येत नाहीये, हाका मारते पण सोबत कुणी येत नाहीये. मग शेवटी जिथं कुणीच आठवण नाही किंवा कुणीच कामाला येत नाही, तिथं विठाई म्हणजेच पांडुरंगाचा धावा करायला सुरुवात ममताईनं केली. आगा विठ्ठला कैसे केले, स्वभजनी पतीशी लाविले, संसारी आम्हा बुडविले, बरे केले पुरुषार्थ. आणि मग ममताईनं पांडुरंगाला दोष द्यायला सुरुवात केली. म्हणजे काय पांडुरंग, आमची अवस्था आहे, माझा पतिदेव रात्रंदिवस तुमचं भजन करतोय आणि आमच्याच वाट्याला असं का? नवरा सदुदी तुमचं भजन करतोय, आलेल्या संताला जेवण देतोय, आम्ही 8-8 दिवस उपाशी राहतोय, तरीही
माझ्या जीवनाला, माझ्या वाट्याला, माझ्या आयुष्याला एवढं दुःख का, असं म्हणता येईल लागल्या. माये लाविले झटे आडवी संसार गारवंटे, अडखळोनी पडता नेटे कपाळ फुटे आमुचेची. आमचंच कपाळ फुटलंय म्हणले. कस तरी रस्त्याने आले, येत असताना 3दा अडखळून पडले, पायामध्ये चपला नाही, ऊन लागत आहे, इथं मदतीला कुणी नाहीये, आमचंच नशीब खोट आहे, असं ममताई स्वतःलाच दोष देऊ लागल्या. आम्ही अन्याय काय केला, का घातले हो जन्माला, देह त्यागी न वहिला, पुरे झाला संसार हा. ममताई एवढ्या कंटाळल्या, एवढं दुःख झालं, म्हणले देवा जन्मालाच का घातलं, एवढं जर तुला दुःख द्यायचं होतं तर जन्मालाच कशाला घातलं, एवढं दुःख सोसायला. 3 दिवस झालं पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये, पायामध्ये चपला नाहीत, कसं तरी चालत एवढ्या लांब आले, या तीर्थामध्ये उतरले, घागर गुडघ्यावरती खाली ठेवायला येणार, डोक्यावरही घ्यायला येणार, एवढं दुःख माझ्या वाटेला का, आता जीव द्यायची वेळ आले. ममताई बोलतात, भरली घागर पडू पाहे, गुडगा घागरी हालत आहे, अकस्मात वरती पाहे, तो उभा आहे मुलं एक. आणि ममताईची अशी अवस्था आहे, गुडघ्यावरती घागर आहे, आणि किती वेळ ती गुडघ्यावरती ठेवणार महाराज. गुडघ्यावरून घागर घसरू लागली, खाली पडू लागली, घागरीचं वज झेपना. त्या वेळामध्ये ममताईनं वर पाहिलं, वर म्हणजे पायऱ्यावर शेवटला तीर्थाच्या वर पाहिलं, एक लहान मुलं 10 वर्षाचं मुलं त्या ठिकाणी ममताईला दिसलं. ओ द्विजांचा मुंजा मुलं वर्षीच कोमळ, असोनी बोले तो मंजुळ, जो निज मूळ शब्दांचे. आणि ते असणार 10 वर्षाचं लेकरू वरी उभा आहे, ममताई खाली पाण्यामध्ये उभा आहे, आणि ममताईला ते 10 वर्षाचं लेकरू दिसलं. सुंदर असणारं स्वरूप त्याचं होतं, आणि मंजुळ भाषेमध्ये ममताई आई साहेबांना ते लेकरू काय बोलतं ऐका. ओ म्हणे कोण गे बाई, काय मांडिली नवाई, घागर भरून पाही, गमत काय बैससी. आणि ते लेकरू ममताईला बोलू लागलं, एवढ्या ओसाड प्रदेशामध्ये इथं दुसरं कुणी नाही, एकटी पाण्यामध्ये उतरले, घागर गुडघ्यावरती ठेवले, काय गंमत लावली म्हणले, असं ती लेकरू बोलू लागलं. म्हणे बाई का गमता, तुम्हा नसे वाटे पुसता, वाट पाहतो घरी असता, उद्योग नसता का उभी. आणि त्यावेळेस ते असणाऱ्या लेकरानं बोलायला सुरुवात केली, म्हणले बाई काय अवस्था लावली म्हणले, घरी जायचं पाणी घेऊन इथं थांबलायत म्हणले. अशा पद्धतीने ते लेकरू बोलू लागलं. तया ममता बोलत, तू ते न कळे माझे व्रत, कासावीस झाले मी येथ, जाऊ पाहत प्राण हे. आणि त्या लेकरानं असं बोलल्यावर ममताईने सांगितलं, लेकरा तुला काय माहिती म्हणलं आमच्या घरची अवस्था, आमची फजिती किती चालली, तुला काय कळणार आहे म्हणले, तुला काही कळत नाहीये, सांगते म्हणले ऐक. तू बोलशी नानाचार, मज न गमे अनाचार, खाली येऊन साचार, उचलून घागर मज देई. ममताईने सांगितलं तिथं वर उभा राहून गप्पा मारायला सोपं आहे, जरा खाली ये. इथं दिसत नाही का गुडघ्यावरती घागर आहे, डोक्यावर घेता येत नाही, खाली ये म्हणले, थोडीशी मदत कर. वर उभा राहून फक्त गप्पा मारायला लागला, ये म्हणले खाली आणि घागर उचलून दे, असं ते लेकराला ममताई आईसाहेब बोलतात. आता अंत काय पासी, जीवा झाली कासाविसी, शब्दात आला निश्चयसी, काय पासी बटूवर या. आणि ममताईनं त्या लेकराला सांगितलं, म्हणले आता घागर गुडघ्यावरनं खाली पडते, 2 मिनिटं जरी तू मदतीला आला नाही तर गुडघ्यावरनं घागर पडेल, त्यामुळे ये खाली ये, बोलू नको, फक्त वर उभा राहून खाली ये आणि घागर माझ्या डोक्यावरती उचलून दे. ममताई त्या लेकराला बोलतात. आता नसे अंत उरला, पंच प्राण एकत्र एकवटला, शक्ती नसे बोलावयाला, आला वायू गोळा पोटासी. अरे बाबा आता माझ्या अंगामध्ये शक्तीच राहिली नाहीये, एवढ्या लांबून म्हणजे मी बोललेला आवाज तुझ्यापर्यंत सुद्धा येणार नाहीये, शरीरातली ताकद संपले, सगळी संपले, पोटामध्ये गोळा आलाय, 3 दिवस झाला अन्नाचा कण नाहीये, त्यामुळे खाली या, घागर उचलून दे. लेकराला ममताई आईसाहेब बोलतात. धाव पावांबाबाई, हात देऊनी घटनेही, वाट पाहे पती पाणी नाही, धावून येई जगदंबे. आणि मग अंबाबाई, कारण तिथून तुळजापूर जवळ होतं, ह्यांची कुळदेवताच तुळजाभवानी होत्या बोधले महाराजांची, त्यामुळे ममताईनं भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. धाव पाव अंबाबाई,
म्हणलं हे पाण्याचं घट उचलून दे, आम्हाला पाणी नाहीये, नवरा घरी वाट बघत बसलाय, असं ममताई बोलतात. अत्यंत झाली व्याकुळ वरी उभा गोपाळ, शब्द बोले तो कुशळ तेने शीतळ अंतरी. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्या असणाऱ्या तो धावा त्या लेकरानं ऐकला आणि मंजूळ कुशलतेनं पद्धतीनं ते लेकरू ममताईला बोलू लागलं, ऐका. घट पडावा हातातून तो मूल आला धावून, घागरीशी हात लावून देई उचलून ते दवा. आणि आता ममताई आई साहेबांच्या गुडघ्यावरनं घागर खाली पडणार, एवढ्यामध्ये ती वर उभा असलेलं लेकरू पायऱ्या उतरून खाली आलं. त्यानं घागरीला हात लावला. भगवंत होता महाराज तो, फक्त रूप लहान लेकराचं घेतलं आणि घागरीला हात लावला आणि ती घागर उचलून ममताईंच्या डोक्यावरती त्या लेकरानं दिली. दया म्हणे बासिनलाशी, घट उचलून दिला मजसी, आता हात देऊन उसी ने तोरीशी बाहेर. आणि ममताईने त्या लेकराला सांगितलं, बाबा एवढा 10 वर्षाचा लेकरू आहे, तू दमलास, शिनलास, कंटाळा आलाय, आता घागर उचलून दिली. अजून एक काम कर म्हणले, मला हाताला धर आणि त्या वरच्या पायरीपर्यंत घेऊन चला. ममताई बोलतात, हात देता विश्वंभर, क्षणात आली ती बाहेर, पुसत असे समाचार, कैसा संसार चालतो. आणि पांडुरंगानं लहान लेकराच्या वेशामध्ये भगवंत आले होते, त्यांनी ममताईला हात दिला. आता देवानं हात पकडला, त्याच्यामुळे ममताई आई साहेब वर आल्या, त्या नागाई तीर्थाच्या वरच्या पायरीपर्यंत आल्या. त्यावेळेस देवानं विचारलं त्या लेकरानं, म्हणले संसार कसा चाललाय सांगा. श्री घटाचे ओझे सांगे संसाराची ओझ, पती भजन करीती रोज, नसे गुज संसारी. आता ममताईच्या पोटामध्ये 3 दिवस झाला अन्नाचा कण नाही, डोक्यावरती घागर आहे, घागरीचं वजन ममताईला होत आहे, तरी आपल्याला विचारलंय कुणीतरी. आणि स्त्रियेला सांगण्याची जास्त सवय असते, तिनं घरच्या अडचणी बाहेर सांगायला कुणीतरी विचारलं, लहान लेकरू विचारतो. त्यामुळे ममताई आई साहेब सांगू लागल्या, बाळा काय सांगायचंय घरामधली अवस्था, घरामध्ये काय आमचं नाही आणि नवरा रात्रंदिवस त्या देवाचं भजन करतय, असं आपल्या संसाराची व्यथा ममताई त्या लेकराला सांगतात. ओ विठ्ठल मोहिला पुरा, मा फिरवी घरोघर, अन्न मिळे ना उदरा, वस्त्र अलंकारा कोण गणी. आणि ममताई त्या लेकराला सांगतायत, बाळा काय सांगायचं घरची अवस्था, त्या भगवंतानं त्या विठ्ठलानं आमच्या नवऱ्यावरती एवढं मोहन टाकलंय की त्याच ध्यान लागलंय, रात्रंदिवस त्याच भजन तो करतोय. घरामध्ये अन्नाचा कण नाहीये, आम्हाला दारोदार फिरावं लागतंय, ह्याला त्याला मागून आणावं लागतंय, कसं तरी दिवस ढकलावे लागतात. कोणाला सांगतायत? भगवान परमात्म्याला, विठ्ठलालाच ममताई आई साहेब सांगू लागल्या. नित्य यज्ञ ऐशी परी, घरी मानाचे भिकारी, आली या टिळाधारी, न उरे उरी अन्नाची. आणि घरामध्ये रोज दरिद्रता आहे, घरामध्ये काही संपत्ती नाहीये, घरामध्ये धन संपत्ती नाहीये. आणि तेवढ्या वेळामध्ये कोणतरी ती मानकोजी आमचे पतिदेव 2-4 वारकरी घेऊन येत आहेत, भिकारी म्हणजे वारकरी, कुठली तरी आणतायत गोळा करून 4 गावातले, कपाळाला एवढा मोठा गंध असतोय, अष्टगंध असतोय, बुका असतोय, अशी 4 लोक घराला आले, घरात आहे तेवढं त्यांना द्यावं लागतं, असं लेकराला ममताई सांगतात. हे भिकारी मोकळे, हाती टाळ विने भोपळे, भीक मागता न मिळे, कपाळी पिळे पांढरे. आणि ते असणारे ते जे काय घराला आले होते त्यांच्या हातामध्ये काही नाहीये, फक्त गळ्यामध्ये टाळ आहे, हातामध्ये विणा आहे आणि रिकाम्या हाताने येतात दारामध्ये. दारामध्ये आल्यावर आमचे नवरा घरामध्ये आहे तेवढे त्यांनाच देतात, मग आम्ही काय खायचं, लेकरांनी काय खायचं, असं ममताई त्या लेकराला सांगतात. ते वानर अवतार आमचे भावे देवर, त्यांचे करिता उपचार, अन्नाधार बुडाला. ममताईने सांगितलं ते जेवढे जेवढे घराला येतात ते आमचे देव धीरच आहे म्हणले. आता घराला आले म्हणजे द्यावंच लागतं, त्यांना नाही म्हणता येत नाही.
त्याच्यामुळे ते आमचे जवळचेच नातेवाईक होऊन गेले. मोठ्या कपाळाला पांढरा गंध लावतात, रोज कुणी ना कुणी घरला नवरा घेऊन येतो, त्याच्यामुळे त्यांनाच द्यावं लागतं. आम्हाला काही घरामध्ये शिल्लक राहत नाही. ममताई आपली व्यथा सांगू लागल्या. शेत पिकता बहुत द्विजाशी भिकाऱ्याशी देत, घरी न ठेवी ती किंचित पळे निश्चित या लोकी. आणि ममताई सांगतात, लेकरा काय सांगायचं आमची घरची अवस्था. शेतामध्ये खूप पीक येतंय, शेतामध्ये येतंय, पण आमचा नवरा घरी काहीच ठेवत नाही. कोणीतरी येताना त्या ठिकाणी वाटसरू येतंय, संत येतंय, अतिथी येतंय, हातामध्ये गळ्यामध्ये टाळ घेऊन कुणी ना कुणी रोज येतंय आणि त्यांना ते सगळं देऊन टाकतायत, असं ममताई सांगू लागल्या. माहेर ना सासऱ्याचे लोक येती टिळ्यांचे, आतिथ्य करिता तयाचे गात्रेसाची विकळ झाली. ममताईने सांगितलं, लेकरा आमच्या घरामध्ये सासरचेही लोक येत नाहीत आणि माहेरचेही येत नाहीत. मग कोण येत आहेत? पांढरा टिळा लावलेली लोक येत आहेत. फक्त तेवढीच लोक घरामध्ये येत आहेत. मोठा कपाळाला गंध असतंय, गळ्यामध्ये विणा असते, हातामध्ये टाळ असतं, एवढीच लोक रोज येत आहेत. कुठनं येत आहेत? पण अख्ख्या दामणगावमध्ये आमचंच घर सापडतं आणि घरी आले की त्यांना नवऱ्याला द्यावंच लागतंय. अशी अवस्था घरातली आहे. ममताई सांगू लागल्या. झुंडीवरी झुंडी येती, तेने झाली अन्न भ्रांती, मिळेल तयार पिती आईशी फजिती मांडली. काय आमच्या संसाराची फजिती सांगावी लेकरा, तुला काय कळणार आहे? एक दोन येत नाही महाराज, पाठीमाग झुंडवर झुंड येतात, कितीतरी येतात, अनेक येत आहेत आणि आलेल्यांना द्यावं लागतंय. त्याच्यामुळे घरी आम्हाला काही राहत नाही, मिळत नाही. ममताई सांगतात, कोठे जाऊ पळून पती गेला मनी वेडा होऊन, का केले आईसे कामण उडाले मन आम्हावरचे. आणि काय करावं त्या लेकराला सांगतायत. आपल्या जीवनातली आपल्या संसारातली व्यथा ममताई सांगतायत. काय करावं? पळूनही जाता येत नाही, पतिव्रता आहे, सत्य आहे, नवऱ्याला सोडून जाता येत नाही, लेकरं आहेत, लहान लेकरं आहेत घरी. काय करावं? आमच्या पाठीमागे एवढी दुर्गट अवस्था आहे. ममताई सांगतात, काय सांगावे आता बुडव्या मात तोता, लंगोटिया मागे लागता आईची कथा झाली की. आणि काय सांगायचं बाबा, तुला काय कळणार आहे? आमच्या संसारिक व्यथा तुला काय कळणार आहे? 10 वर्षाचं लेकरू होतं ते काय लक्षात येणार आहे तुझ्या? एवढी अवस्था आमची बिकट आहे. कुणी ना कुणी लंगुटी घातलेलं, गंध लावलेलं घरी येतोय आणि त्याच्या नादाला लागलं की आमच्या घरामधली संपत्तीच राहत नाही, असं ममताई सांगतात. ढोंग्या आणि बुडविले घर सदापजना कर कर, सोशीपती लोभे साचार ना तरी दार न पाहते मी. अरे बाबा काय सांगायचंय, घरामध्ये रोज कुणी ना कुणी येतंय आणि रोज ती भजनाची किरकिर, घरामध्ये कीर्तन आहेच चालू यांचं. कवाच निघून गेले असते, पण काय करावं, नवरा आहे म्हणून सोसावं लागतंय. पती आहे तो, लग्नाचा नवरा आहे म्हणून थांबले, नाहीतर त्याचं घर बी मी कधी बघितलं नसतं. ममताई बोलू लागल्या. संगे भिकाऱ्याचा पाळा वाजती तुंबरी भोपळा, आईसे आले कपाळा किती बटू गोपाळा सांगू तुझे. काय सांगावं लहान लेकरा, गोपाळा तुला काय कळणार आहे? गण लावलेली लोक घराला येतातच आणि त्यांना अख्ख्या गावात आमचंच घर सापडतंय. घरी काय नाही भेटले की शेतात जात आहे आणि तिथलं सगळं लुटून नेत आहे. कुणी ना कुणी घराला येत आहे. एवढी दुर्गट अवस्था आहे लेकरा, तुला कळणार नाहीये. नवरा आहे म्हणून श्वासायले मी, नाहीतर ह्याचं घर बी मी बघितलं नसतं, घराचा दरवाजापर्यंत आले नसते. अहो बाप एवढा श्रीमंत आहे, राळे रस्ता पाटील आहे बाप, पण एवढी नवऱ्याची परिस्थिती बिकट आहे आणि नवरा असल्यामुळे ती सोसावं लागतंय. तुला काय कळणार आहे? ममताई बोलतात. नेत्री मला मुधारा स्फुंदू स्फुंदू येई घैवरा, अभिषेकला लिंग पयोधरा तेने श्रीवरा कृपाली. आणि ममताईच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. ममताई रडू लागल्या. दुःख सांगत असताना डोळ्यामधून पाणी वाहू लागलं आणि त्या लेकराच्या पायावरती डोळ्यातले पाण्याचे थेंब पडत होते. ही अवस्था पाहिली आणि भगवंत, तो लेकरूच भगवंत होता, त्याला दया आली, कृपा आली. काय सांगतो ऐका. नेत्रीचे पुसले जीवन करी सतीचे समाधान, चिंता न करी आजपासून आता कल्याण पावाल की. आणि त्या लेकरानं ममताईच्या डोळ्याचं पाणी पुसलं. मी म्हणतो मानकोजी महाराजांपेक्षा ममताईच श्रेष्ठ आहे. भगवंताने स्वतः पांडुरंगाने डोळ्याचं पाणी पुसावं, एवढे जवळ भगवान परमात्मा आलेले आहेत. आणि त्या लेकराने सांगितलं, म्हणले हे बघा आता काळजी करू नका,
लवकरच तुमचं कल्याण होईल, तुम्हाला सुखाचे दिवस येतील, असं ते लेकरू ममताईला बोलू लागला. असो मी जातो तुळजापुरा, संग चालीला पुढारा, जाण्याची आहे त्वरा, येईन घरा येताना. आणि त्या लेकराने सांगितले, हे बघा म्हणले मी आलोय आणि मी तुळजापूरला चाललोय, देवीच्या दर्शनाला चाललोय. आता इथून चाललो मी तुळजापूरला, जाणार आहे, तिथं दर्शन घेणार जगदंबेचं, आणि महागारी येताना तुमच्याकडे येतो. ज्यावेळेस मी तुळजापूरहून महागारी माझ्या गावाला जाईल, त्यावेळेस मी जाता जाता तुमच्याकडे येतो, असं ते लेकरू ममताईला सांगू लागला. वाच वेदिनी येच ठाई येईन, मग तुझे दरिद्र नेईन, आईशे गुज सांगून गेला निघून सोयीचे. आणि त्या लेकराने सांगितलं ममताईला, आता मी तुळजापूरला चाललोय, 5 दिवसाने याच ठिकाणी इथंच येईल. आता जिथं आपली भेट झाली ना, तिथं आजपासून 5 दिवसांनी याच वेळेला मी येईल. आणि मी जेव्हा येईल तेव्हा जाताना तुमचं सगळं दरिद्र्य घेऊन जाणार आहे. तुमच्या घरामध्ये जेवढी दरिद्री आहे, गरिबी आहे, दीन अवस्था आहे, सगळं मी घेऊन जाणार, असं ते लेकरू ममताईला बोलू लागलं. मागे पाहते ममताई, तू कोटे न दिसे काही, नवलावली त्या समयी येती घाई घराशी. आणि इकडे ममताईनं त्या लेकराने सांगितलं, ती निघून गेला. भगवंत होता अदृश्य, त्याला कुठलं तुळजापूर काय आपलं सांगितलं, निघून गेला. भगवंत अदृश्य झाले. इकडं ममताईनं पाहिलं, ती लेकरू दिसना. जाऊ दे म्हणले, आपल्याला काय करायचंय, कसं तरी वर आलो, घागरी घेऊन या असणाऱ्या पाण्याच्या वर आलो, डोक्यावर घागरी घेतल्या आणि ममताई आपल्या घराकडे निघाल्या. अदृश्य होता श्रीपती, प्रगटले बोधा प्रती, क्षुधा लागली मनती, देया होती जठरा नळ. लक्ष देऊन ऐका, चारही बाजूने कथा ऐका. कथेचं अनुसंधान काय पहिल्यापासून एकदा सांगतो. त्या महारानं 2 शेर धान्य दिलेलं होतं आणि मानकोजी महाराजांनी ते धान्य मडक्यामध्ये ठेवून त्याच्या राशी कन्या करायचं ठरवलेलं होतं. आणि तेवढ्या वेळामध्ये ममताई पाणी आणण्यासाठी गेल्या. इकडं तीच जो लेकरू होता ते तिथून गुप्त झालं आणि ममताई येण्याच्या आधी मानकोजी महाराजांपाशी आलं तीच लेकरू. आणि मानकोजी महाराजांना म्हटलं, मला भूक लागली. आता काय होतं त्या मडक्यामध्ये, त्या महाराजांना दिलेल्या धान्याच्या कण्या होत्या, कच्च्या कण्या होत्या. आणि त्या कण्या मागू लागलं लेकरू. ऐका, कन्यासी जवी तो बोध, काष्ट घालो निघे शोध, खाली उतरिले सुबद, फुंकून शुद्ध शीत केले. आणि इकडं मानकोजी महाराज त्या असणाऱ्या मडक्याला जाळ घालीत होते आणि त्यांना दिलेलं जे धान्य होतं 2 शेर, त्या धान्याच्या कण्या शिजवीत होते, खालनं त्या चुलीला जाळ लावित होते. आणि तेवढ्या वेळामध्ये ते असणारे लेकरू तिथं आलं आणि ते शिजलेलं अन्न, ती कन्या मागू लागलं. तया कन्याची वाटी देवी लाविली ओठी, घट घटोनी मुके घोटी, गोडी पोटी मानोनी. आणि ती असणाऱ्या कन्या कच्च्या कन्या आहेत महाराज, ते धान्याचं कच्चं आहे. ती असणाऱ्या भगवान परमात्म्यानं त्या कण्याची वाटी असणाऱ्या आपल्या होटाला लावली, पिऊ लागली, ते कण्या खाऊ लागले. कच्च्या असलं तरी चालतील. अहो, भक्ताच्या घरातलं काही असू द्या, भगवंताला खायला आवडतं आणि ते खाऊ लागले. जुन्या ज्वारीच्या कन्या कुमट, चाटोनी घेतो मटमट, नेने कडू तिखट आंबट, पेई घट घट घाबरे. अहो, भगवान परमात्मा आहे, त्याला काय करायचंय, आंबट तुरट कसली का असना. आता शबरीची आंबटच बोर होती, भगवंतानी रामानं खाल्ली. कच्ची कसली काही बघितलं नाही, तुरट आहेत का कच्चे आहेत. तसं भगवान परमात्म्यानं मानकोजी महाराजांच्या त्या मडक्यामधल्या कच्च्या कण्या खाऊ लागल्या. मग ते भाजलेले आहेत का, कसं लागतंय, काही त्याची चव भगवंताच्या लक्षात येईना. विदुरा घरी बक्षिल्या होत्या, कौनान करवित्या, आज मिळाल्या सत्या, विधीचा पिता पेई क्षणी. अहो, त्याच कण्या भगवान परमात्म्यानं विदुराच्या घरी एकदा खाल्ल्या होत्या. पांडव प्रतापामध्ये विषय, दुर्योधनानं पंचपक्वानाचं जेवण केलं, पण विदुराच्या घरच्या कच्च्या खाण्या खाल्ल्या. कारण विदुराच्या घरच्या कच्च्या खाण्या खाल्ल्या. आणि इकडं त्याच्यानंतर ना भगवंतानं मानकोजी महाराजांच्या घरी हीच कच्च्या त्या ठिकाणी धान्याच्या कण्या खाऊ लागल्या, असं सांगतात. कन्या नाते भक्तिरस, उच्छेदिता सुधारस, प्राशिताशे जगन्निवास, किती भाग्यास वर्णूया. अहो, ग्रंथकर्ते सांगताय भक्तिरस आहे ही कन्या, नाही तर आपल्यासाठी कच्च्या कन्या आहेत त्या, पण भगवंतासाठी भक्तिरस आहे.
एवढे भक्ती प्रेमाने केलेला तो असणाऱ्या कन्यारूपी रस भगवंत आनंदानं पिऊ लागला. श्रीवर्गी कन्या खादल्या नंदन माये बोधल्या तशात ममताई आल्या दुनी पाण्या गेलेल्या. आणि इकडं भगवान परमात्मा ते असणाऱ्या कन्या खाऊ लागले होते. कच्च्या कन्या होत्या त्या असणाऱ्या महाराणा दिलेल्या 2 शेर धान्याच्या ज्वारीच्या कन्या कच्च्या भगवान परमात्मा खाऊ लागला. इकडं पाण्याला गेलेली ममताई नागाला तीर्थाला तिथून 2 घागरी घेऊन पाणी घेऊन तिथं आल्या. ममता येता कन्या पाहे माझी संचित उरले आहे न बोलता स्वस्त राहे बोध स्वभावे बोलती. आणि इकडं ममताई आईसाहेब आल्या. त्यांनी घागरी डोक्यावरनं खाली उतरवल्या आणि ती असणारे तिथं त्या लेकराच्या स्वरूपामध्ये भगवंत होते. ते असणारी कन्या खात होते. आणि मानकोजी महाराज काय बोलतात ऐका. आम्ही बक्षिल्या कन्या सकळ थोडे ठेविली आळू माळ भाग करिता गोपाळ स्वमेळ समयचा. आणि त्यावेळेस मानकोजी महाराज ममताईला सांगतायत ह्या धान्याच्या कन्या केल्या होत्या त्याची भागही आपल्या कुटुंबासाठी केलं होतं. पण आलं म्हणले एक लिकरू कोण आलं कुठून आलं मला माहित नाही. ती मागू लागलं आणि त्याच्यामुळे त्याला खायला दिलं असं सांगतं. शेष राहिले तळवट न जाण ते हळवट पदरी बांधा बळकट येर फळकट करपसी. मानकोजी महाराज सांगतायत ममताईला पत्नीला हे बघ म्हणले तू पाणी आणायला गेल्यावर मी इथं कन्या शिजीत बसलो तेवढ्यामध्ये एक लिकरू आलं कुठून आलं काही माहित नाही. त्यानं सगळंच खाल्ले. शेष राहिले. शेष म्हणजे थोडस याच्यामध्ये कन्या राहिलेले आहे आणि तेवढंच खाऊन दिवस आजचा काढा. मानकोजी महाराज ममताईला बोलतात विचारे वर्तता पंचदिनाचे अंता पावले देवतत्वता वचनी ममते गोविला जो. आणि अशा पद्धतीने तिघांचा संसार होता. असं वर्तत असताना 5वा दिवस उजळला. त्या लेकराने सांगितलं होतं ममताईला तुळजापूरला चाललोय महागारी याच ठिकाणी तुम्हाला भेटून तुमचं दरिद्र घेऊन जातो. म्हणून त्याच वेळेला 5व्या दिवशी दिवस मध्यान्हाला आल्यावर ममताई पाणी आणण्यासाठी आल्या. नागालाई मध्यानिया वया गेली पाणी आया बाया सांगातिनी तोरे करोनी चालती. आणि इकडं 5व्या दिवशी ममताई आईसाहेब तोच वेळ होता. त्याच घागरी होत्या आणि नागाई तीर्थ आहे. नागाई नावाचं तीर्थ आहे आणि त्या तीर्थापाशी पाणी आणण्यासाठी ममताई आल्या. भ्रमणे पंत ममता स्थिर चालत मग आठवी मनात 5वाने मस्त दिवस. आणि ममताई आईसाहेब त्या आपल्या घरापासून नागाई तीर्थापर्यंत चालत येत होत्या पाणी आणायला. ममताईला अचानक आठवण झाली आज 5वा दिवस आहे आणि 4 दिवसापूर्वी लेकराने सांगितलं होतं की मी महागारी येतो म्हणून. आणि ती लेकरू येतोय का नाही त्याची वाट बघत ममताई बसल्या. दिवज कुमार विचारी पडे सुंदर तो प्रगटला मनोहर रूप साकार मुंजाचे. ममताईच्या डोक्यामध्ये एकच विचार होता. त्यानं सांगितलं होतं याच वेळेला 5व्या दिवशी येतो. आज 5वा दिवस आहे अजून का आला नाही असा विचार करेपर्यंत भगवान परमात्मा त्याच लेकराच्या वेशामध्ये प्रकट झाले. दिव्य शोभा तेजो राशी दैदित्य बटू 10 वर्षी मौजे कोपीन काशेशी टिळा मालेशी त्रिपुंडू. सुंदर असणारं स्वरूप होतं महाराज. अद्भुत तेज होतं कारण भगवंत आहे. आणि सुंदर त्या ठिकाणी कासरी पितांबर आहे. गळ्याला त्या ठिकाणी असणाऱ्या कपाळाला गंध आहे. पण लेकराच्या वेशामध्ये भगवंत प्रगट झाले. आशाद शोभे वन माळा मकर कुंडला जळाळ तेज दिशा उजाळा केस कुराळा सावरी. असा असणारा भगवान परमात्मा त्याच्या तेजानं 10 दिशा व्यापून गेल्या उजळल्या प्रकाशमान झाल्या. एवढं स्वरूप त्या लेकराचं होतं. धर्म डवे मुख मृगांक चालणे समलासे नावेक गगन बल चाले अनेक एका एकी
देखिला. आता त्या लेकराचं अंग घामानं भिजलं होतं, त्याला दाखवायचं होतं तुळजापूरहून चालत आलो. खरंच तुळजापूरला गेलतं का ते? भगवान परमात्मा होता महाराज. हाकी सरशी उडी हाक मारल्याबरोबर आला होता, पण दाखवायचं होतं तुळजापुराहून चालत आलोय, त्यामुळे सगळे अंगामधून घामाच्या धारा वाहत आहेत असं भगवंतानं स्वरूप तिथं प्रगट केलं. उभा सन्मुख पाहे ममतेशी बोलत आहे, आज चालत लाहे लाहे आलो लवला हे दावत. आणि तो असणारा भगवान परमात्मा लहान लेकराच्या वेशामध्ये, लहान म्हणजे 10 वर्षाचं लेकरू जेवढं आहे तेवढं स्वरूप धारण केलं आणि ममताईला सांगितलं तुम्हाला शब्द दिला होता त्या पद्धतीने मी आलोय, आता तुमच्या घरी चला, आता मी तुमच्या बरोबर येतो आणि तुमच्या घरामध्ये जेवढं दरिद्र आहे गरिबी आहे सगळं घेऊन जातो. ते लेकरू बोलू लागला तुमचे वचने गुंतलो यात्रे होनी आता आलो, तेने श्रमित झालो बहु लागलो तव ध्यानी. आणि त्यांनी सांगितलं, कोणी त्या लेकराने सांगितलं तुमच्या वचनामध्ये गुंतलोय, तुम्हाला मी शब्द दिला होता की 5 दिवसाने याच ठिकाणी येईल आणि तो शब्द पाळलाय. तुळजापुराला गेलो मी, चालत चालत गेलो, देवीचं दर्शन घेतलं आणि चालत चालत आलोय, अंगातून घाम आलाय असं ती लेकरू दाखवू लागलं. तया पावनिया ममता सती मने वारे भागले ती, माझे वचनी आले ती धन्य सुमती दिसतो. आणि त्या लेकराला पाहिलं, ममताईला आनंद वाटला, म्हणली लेकरू शब्द दिला होता आणि आलं, सांगितलं होतं 5 दिवसांनी येतो, आलं. त्या लेकराला पाहिलं, ममताईला आनंद वाटला. अनेक दिवसाचे नंदन परी याची शोभागन, बोली ऐकता पावन झाले मन मोहित. आणि ममताईला वाटलं अनेक ब्राह्मणाची लेकरं आपण पाहिली, पण ही जसं दिसतंय तसे बाकीच्या ब्राह्मणाची लेकरं नाहीत महाराज. अद्भुत तेज आहे याच्या चेहऱ्यावरती, एवढं चालून आलाय तरी त्याच्या चेहऱ्यावरती तेज आहे, बाकीच्या ब्राह्मणाच्या कुमारासारखा हा नाहीये असं ममताई बोलतात. ऐसे विनोदे बोलत सर्व आले ग्रहा प्रत, पाटील गेले असे शेतात ममता ठेवत गटाते. आणि इकडे त्या ठिकाणी ममताईच्या हाताला धरून ममताईच्या डोक्यावरती घागर आहे आणि एका हाताच्या बोटाला त्या लेकरानं धरलं आणि ममताईनं त्या लेकराला आपल्या घरी आणलं. मानकोजी महाराज घरी नव्हते, शेतामध्ये गेले होते, ती घरी थांबतच नव्हते. घरी भजन करायला येत नाही महाराज, मग भजन करायला इथं यावं लागतं. ते तिथं जात होते, शेतामध्ये गेले आणि इकडे ममताईनं डोक्यावरची घागर खाली ठेवली. ऐका 4 घटिका पर्यंत बोलता पोषे स्वागत, हास्य विनोद भावार्थ चारी पुरुषार्थ साधोनी. आता ममताई आणि ती लेकरू दोघांमध्ये संवाद सुरू झाला. 4 घटिकापर्यंत ममताई त्या लेकराला बोलत होते, आनंद वाटत होता महाराज, एवढं सुंदर लेकरू होता आणि त्याला बोलत असताना ममताईला संतोष वाटत होता. 4 घटिकापर्यंत एकमेकांमध्ये संवाद झाला. मग मने ममते प्रति दारिद्र्य व्यापिले से अति, पडली से अन्न भ्रांती तरी सुमती सांगती. आणि त्यावेळेस त्या लेकराने सांगितलं ममताईला, म्हणली 5 दिवसापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा तुम्ही मला तुमच्या घरचा एक अध्याय सांगितला होता, घरामध्ये काय व्यथा आहे ते तुम्ही मला सांगितल्या होत्या, त्याच्यामुळे तीच व्यथा, तीच दारिद्र्य, तीच असणार तुमचं त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी मी आलो असं सांगतात. तुम्हा घरी भर कचरा चिंध्या बार असे सैरा, आणि या फाटल्या चिरा घरी कचरा याचा. आणि त्यावेळेस त्या
घरामध्ये नजर मारली, चिंध्या चुंध्या फाटकी कपडे सगळी घरामध्ये कुठेही पडलेली होती. आणि त्या लेकरानं ममताईला सांगितलं, म्हणले एक काम करा, ही चिंध्या जी आहेत तुमच्या घरामध्ये ती सगळ्याचं एक गोठुडं बांधा, सगळ्या फाटक्या चिंध्याचं, आणि ती गोठुडं माझ्याकडे द्या. असं ती लिकरू ममताईला बोलू लागला. ते दरिद्र्याचे लक्षण वस्त्र पात्र कुलक्षण खरकटे अमंगळ पण ती भन असे ग्रासी. आणि ती असणारे लिकरू ममताईला सांगता, आई साहेब घरामध्ये दरिद्रता कशाने येते, ही जी चिंध्या चुंध्या तुमच्या घरामध्ये पडलेल्या आहेत, कुठेही कपडे फाटकी कपडे माणसानं घालून दरिद्र्याचं लक्षण आहे. त्याच्यामुळं आणि घरामध्ये सारखी भांडी खरकटी ठेवायचं, ही घराला दरिद्री येण्याचं लक्षण आहे. कशामुळे दरिद्री येतं, घरामध्ये कुठेही चिंध्या पडलेल्या असतात, कचरा असतो, जाळ्या झालेल्या असतात, पुन्हा खरकटी भांडी घरामध्ये असतात, त्याच्यामुळे दरिद्री येत असतं. कोण सांगतंय? भगवान परमात्मा ममताईला सांगतात. उदास राहता घरी ते दरिद्रे असे निर्धारी व्यापिले तुम्हा संसारी न पडे पुरी कशा ते. आणि याच्यामुळे तुम्हाला दरिद्र्यानं व्यापून टाकलं या संसारामध्ये. मी पाहिलंय तुमच्या घरामध्ये सगळ्या चिंध्या चुंध्या पडलेल्या आहेत, कुठेही सगळं त्या ठिकाणी कचरा झालेला आहे, याच्यामुळे दरिद्र्यानं तुम्हाला व्यापून टाकलं. तो लिकरू ममताईला बोलू लागला. आयशे दरिद्र मंगळ चिंध्या चांद्या खळमळ गाठोडे बांधोनी सकळ वरी प्रबळ मुख बांधी. आणि त्या लेकराने सांगितलं, ही चिंध्या चुंध्या जेवढ्या सगळ्या दिसतात तेवढ्या गोळा करा, एका गटुड्यामध्ये बांधा, आणि त्या गटुड्याचे गाठ बांधा, त्याचं तोंड बांधा आणि माझ्याकडे द्या. ते दान करी बटू ते दरिद्र जाईल परत ते संपत्ती वाढे आतो ते भोग सुखा ते भोगा. लेकराने सांगितलं, ही सगळी चिंध्या चुंध्या जी आहे त्याचं गटुडं बांधा, बटूला म्हणजे मला दान करा. ही सगळ्या तुमच्या घरातल्या चिंध्या घेऊन जातो मी, आणि मग तुमच्या घरामध्ये संपत्ती येईल, ऐश्वर येईल, सुखाचे दिवस येतील. असं ते लेकरू ममताईला बोलू लागला. बोले ममताई अत्यंत दरिद्र माझे हे ग्रही या चिंध्या देता सर्वई नेसू काही सुजाना. ममताईने ते लेकराला सांगितलं, बाबा ही चिंध्या म्हणजेच माझं रोजचे कपडेच घालायची, आणि चिंध्या सुद्धा तू मागायला घरातल्या, उद्या काय घालू म्हणले मी. ही चिंध्या ही माझी कपडे आहेत, साडी वगैरे आहेत, ही सगळं तुला दिले तर नेसायचं काय आम्ही उद्या, असं ममताई त्या लेकराला बोलता. मने ठेवा एक वसन शेष करा बटूसी दान त्याने पावाल समाधान दरिद्र विध्वंसन सहजत्वे. त्या लेकराने सांगितलं, हे बघा म्हणले, एक साडी लागती, एक ठेवा, बाकीच्या सगळ्या चिंध्या ज्या आहेत ते त्या गटोड्यामध्ये बांधा, मला अर्पण करा, मी घेऊन जातो. याचा अर्थ तुमचं दरिद्र घेऊन चाललोय, ही चिंध्या घेऊन चाललोय म्हणजे तुमचं जी गरिबी आहे ते घेऊन चाललोय. त्याच्यामुळे एक साडी ह्यात ते चिंध्यातली फक्त चांगली तुम्हाला उद्या नेसण्यापुरती ठेवा, बाकीचं सगळं कटोड्यात बांधून मला द्या. ते लेकरू ममताईला बोलू लागला. अंधारी दृष्टी पडे जात्यावरी दरिद्रे तम जाती निर्धारी प्रकाशे चारी क्षमाये. लेकराने सांगितलं, अंधारामध्ये जर दिवा लावला तर बगल तिथं उजेड आहे, अंधारामध्ये जर दिवा लावला तर बगल तिथं उजेड आहे. तसं ही अंधार रूपी जी काय असणार कचरा आहे, ही सगळं मी दरिद्री अंधार रूपी घेऊन जातो आणि दिव्या रूपी प्रकाश तुमच्या जीवनामध्ये आणतो. ते लेकरू बोलू लागलं. आईचे करावे दरिद्रे दान सांगे बटुवेस भगवान भोळी ममता सगुण देत आदोनी चिंध्या त्या. आणि ती बटू म्हणजेच भगवंत होता महाराज, भगवान परमात्मा आहे. मी म्हणतो मानकोजी महाराजांपेक्षा ममताईचं भाग्य श्रेष्ठ आहे. देव बरोबरीला आहे, देव बोलतो ममताई आई साहेबांना. घरामध्ये आला आणि देवाने सांगितलं ममताई आई साहेबांना, म्हणले सगळं बांधा आणि मला त्या ठिकाणी अर्पण करा, असं स्वतः भगवंत बोलू लागले. खिळा मोडके तुटके जीर्ण अत्यंत पुटके नेसती धड फाटके ऐसे नाटके मोहिले. भगवान परमात्मा आहे महाराज, चतुरात शिरोमणी, नाटकी भगवान परमात्मा आहे.
ते असणाऱ्या ममताईला बोलण्यामध्ये मोहून टाकलं आणि लहान लेकराच्या बोलण्याला कुणीही मोहून जातं. आणि त्यांनी सांगितलं घरामध्ये जुनं फाटकं तुटकं काही असू द्या ह्या गटोड्यामध्ये बांधा असं सांगतात. सर्व ग्रहांतर शोधोनी निवडिले निकामी अवगुणी एकत्र भार बांधुनी पुढे आणोनिया ठेविला. मग त्या लेकराच्या सांगण्यावरनं ममताई घरामध्ये सगळं जेवढं जुनं होतं फाटकं होतं तुटलेलं होतं जुनं झालेलं होतं ते सगळ्यांची एक गटोडं बांधलं आणि त्या लेकराच्या हातामध्ये दिलं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुम्हाला किती राहिले किती वाजले आमचा आदेश संपवायचा प्रयत्न चालू आहे. ग्रंथी बांधोनी सबळा केले दरिद्र हे निर्मूळ हातावरी घातले जळ करविला. किती झाले नाही होणार का 141. अजून 10 गोळ घ्या बस होते. वाचा पुढचं. ग्रंथी बांधोनी सबळ केले दरिद्र निर्मूळ हातावरी घातले जळ संकल्प तत्काळ सोडिला. आणि मग ते असणाऱ्या ममताई आई साहेबांनी त्या सगळ्या चिंध्या घरामधली जुनी कपडे फाटकी कपडे एका गटोड्यामध्ये बांधले लेकराच्या हातामध्ये दिला आणि त्याच्या हातावरती पाणी ठेवून ते संकल्प सोडला असं सांगतात. प्रति गुह्यत म्हणे ममता प्रति ग्रानी मी अनंता हे जुनाट असे कथा अर्थ परमार्था दोतक. आणि त्यावेळेस ममताईनं ते असणाऱ्या बटूच्या हातामध्ये दिलं त्याच्या हातावरती पाणी सोडलं आणि सांगू लागल्या ही सगळं जुनं आहे मी जी हे लेकराला देते ती सगळं जुनं आहे फाटका आहे आणि ही जाऊन ऐश्वर्य प्राप्त व्हावं असं सांगतात. दरिद्राचे सोडले पाणी कोण दैवाची शिराणी वळवी हस्त चक्र पाणी वेद पुराण अगम्य जो. अहो दरिद्र आहे ते दरिद्र रूपी असणारा चिंध्या घेऊन जात असताना कोण घेऊन जाणार आहे चिंध्या घरातल्या पण भगवान परमात्मा आहे आणि त्यानं हात पुढे केला हातावरती पाणी घेतलं आणि ती चिंध्या रूपी गटुड घेऊन भगवंत निघाला. बटो वेस द्युज उत्तम मने आता काळ सुगम दरिद्र दान घेऊ उत्तम पडे उगम दैवाचा. आणि त्या असणाऱ्या भगवान परमात्मा सांगू लागला ममताईला हे गटुडे घेऊन चाललोय म्हणजे तुमचं दरिद्रच घेऊन चाललोय. आता तू उद्यापासून मी दरवाजाच्या बाहेर गेलो की तुम्हाला सुखाची प्राप्ती ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे असं दरिद्र तुमचं घरातलं घेऊन चाललो. ते लेकरू बोलू लागलं ऐसा आशीर्वाद देऊन जाता झाला बटू भगवान मस्तकी गाठोडे घेऊन पंत दक्षिणे चालिला. आणि भगवंतानं त्या बाल स्वरूपातील भगवंतानं आशीर्वाद दिला. आता आशीर्वाद देणारा देव आहे त्याच्यामुळं ममताईला सांगितलं ही असणार दरिद्र रूपी गटुड भगवान परमात्मा दक्षिण दिशेला घेऊन निघाले. देव आहेत महाराज जेवढं ते गटुडे घेऊन जातील तेवढं सगळं त्यांच्या घरातलं दरिद्र भगवान परमात्मा घेऊन चालला. सीमेपर्यंत येऊन टाकी दरिद्रे आपळून चिंध्या गेल्या जळून भक्त महिमान वाढवी. आणि गावाच्या सीमेपर्यंत ते लेकरू डोक्यावरती गटुडे घेऊन आलं आणि आल्याबरोबर गावाच्या सीमेच्या बाहेर ती गटुड टाकून दिलं. टाकून दिल्याबरोबर त्याला अग्नी लागला ते गटुड जळून चाललं म्हणजे जाळून टाकलं देवानं. दरिद्रच त्यांचं संपवलं. असं चमत्कार करणारा तो भगवान परमात्मा आहे असं सांगतात. षड गुण संपत्ती युक्त तो दरिद्र दान घेत लक्ष्मी पती सर्वात युक्त पूर्वी स्वागत दासाचे. अहो जो संपत्तीचा मालक आहे देवाला काय कमी आहे महाराज
वैकुंठाची सत्ता ज्याच्या नावावरती आहे तो भगवान परमात्मा आहे. दुधाच्या समुद्रामध्ये राहणार आहे. एवढंच नाही तर घरामधली जी संपत्ती आहे, लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी ज्याच्या पायाचं सेवन करते असं भगवान परमात्मा आहे. आणि आज ममताईच्या इथं दरिद्र्य म्हणजे चिंध्या चुंध्या घेऊन चालला. दरिद्र्याचं दान भगवंतानी घेतलं असं सांगतात. शंभू स्वयंभू इंद्राधिक वारंवार स्तविती अनेक तो मागे ममतेची भीक दरिद्र दुःख निवारी. अहो इंद्राधिक देव महादेवा सहित इंद्र चंद्र वरुण ब्रह्म ज्याचं भजन करताय, ज्याला नमस्कार करताय तो भगवंत आहे. आणि तो भगवान परमात्मा हात पसरून ममताई पुढे दरिद्र्याचं दान मागू लागला. आयसे झाले दरिद्र दान तो पाटील आले शेतातून सांगे ममता प्रेमे करून बटू वामन एक आला. आणि अशा पद्धतीने भगवान परमात्मा ममताईच्या घरातलं दरिद्र्य घेऊन गेला. आणि गेल्याबरोबर मानकोजी महाराज शेतामध्ये गेले होते, परत माघारी आले. आल्याबरोबर ममताईनं ती जी लेकराची कथा होती पहिल्या दिवसापासून सगळे सांगायला सुरुवात केली. तया दरिद्र दिदले दाना नाही वस्त्र ठेविले नादान आता कैसी विवंचना करा विचारणा मनासी. ममताईनं मानकोजी महाराजांना सांगितलं एक लेकरू आलं होतं, 10 वर्षाचं स्वरूप होतं त्याचं, कोण आहे कुठलाही माहिती नाहीये. आणि त्यानं आपल्या घरातलं सगळंच जेवढ्या चिंध्या होत्या खराब कपडे होते घेऊन गेलाय. आता आपल्या घरामध्ये काही कापड शिल्लक नाही. ममताई बोलू लागल्या. आईचे दोघे संवादता तो अपूर्व झाली असे कथा अवधान द्यावे जी श्रोता कथामृता प्रासिजे. आणि ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतायत भगवान परमात्मा दरिद्र्य घेऊन गेल्याबरोबर एक अपूर्व झालं महाराज. आणि काय अपूर्व झालं ते आता आपल्याला उद्या पाहायचं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय.